मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना चावी वाटप कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि ठाकरे येणार एका मंचावर. श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता. कोस्टल रोडवरील वॉकवेची मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. वॉकवे आणि पादचारी भुयारी मार्गाचं आज सीएम फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला होणार. सुनावणी पुढे केल्यामुळे ठाकरेंना धक्का. राहुल गांधींना जीवाला धोका असल्याच्या प्रकरणी नवीन ट्विस्ट. वकिलांनी सहमतीशिवाय याचिका दाखल केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण. पुणे कोर्टातून याचिका घेणार मागे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबई पालिकेसंदर्भात बैठकीत ठरणार रणनीती. उद्धव ठाकरेंना महायुतीत स्थान नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं नेटवर्क 18 कार्यक्रमात मोठं विधान. सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू झाली आहे. भरत गोगावलेंचा हल्लाबोल तर छोट्या लोकांवरती लक्ष देत नाही. सुनील तटकरेंचा पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिकांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार. शवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणारे राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावरती नवी जबाबदारी. सूरज चव्हाण यांना मिळालं प्रदेश सरचिटणीसपद. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीकडून अटक. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचं पुनरागमन. उपनगरासह शहरामध्ये पावसाची संततधार. धाराशिवमधील भूम तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे चांदणी नदीला पूर. अनेक गावांचा तुटला संपर्क. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कुलू आणि शिमल्यामध्ये ढगफुटी तर जम्मूत तावी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं गेली वाहून. आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. शिमला आणि लाहौल स्पितीमध्ये अनेक पूल वाहून गेलेले आहेत. तर कुल्लू आणि किन्नौरमध्ये देखील ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालंय. ढगफुटीमुळे राज्यातील 300हून अधिक रस्ते आणि 2 राष्ट्रीय महामार्ग हे पूर्णपणे बंद आहेत. तर हवामान खात्यानं 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे. तिकडे हिमाचल प्रदेशातील रामपूरमधील गणवी आणि नांटी या भागात ढगफुटीमुळे गोंधळ उडाला आणि त्यामुळे निर्बंध, रामपूर, किन्नौर आणि तीर्थन खोऱ्यातील नद्यांना भीषण पूर आलाय. पुरामुळे या भागात भीतीचं वातावरण होतं. अनेक घरं पुराच्या पाण्यात बुडालेली आहेत. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पूह येथील होजो नाल्यात ढगफुटीमुळे मोठा पूर आला. या पुरामुळे पूह गावातील उपसा सिंचन प्रकल्पाचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारत, तिबेट, चीन सीमेपर्यंत रस्ता बांधणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कामगारांचे शेड हे पुराच्या पाण्यानं वाहून गेलेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर होजो या नाल्यामध्ये ढगफुटीमुळे पूर आला असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. कामगारांचे शेड हे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. काही दृश्य देखील समोर आली आहेत. किन्नौर इथल्या पूरमधली ही दृश्य आहेत.
मोठ्या प्रमाणात हा पूर आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस तिथे पडतोय आणि त्यामुळे मोठं नुकसान उपसा सिंचन प्रकल्पाचं झालेलं पाहायला मिळतंय। हिमाचल प्रदेशमधील कुलूमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। कुल्लूसह परिसरात नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। पावसाचा जोर इतका भीषण होता की अनेक वाहनं देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं समोर आलंय। हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लूमधली ही दृश्य आहेत। कुल्लूमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। कुल्लूसह परिसरात नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। पावसाचा जोर इतका भीषण आहे की अनेक वाहनं देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत। काही दृश्य देखील तिकडची समोर आली आहेत। हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लूमधली ही पुराची दृश्य आहेत। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक वाहनं ही पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत। तर हिमाचलमधीलच लाहोल स्पिती इथे ढगफुटीनंतर पूर आला। 3 पूल हे पूर्णपणे वाहून गेले आणि 4था पूल पुरात बुडाला। त्याचवेळी नद्या आणि ओढे ओसंडून वाहत असल्यानं नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासन लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचं सतत आवाहन करतंय, कारण आपण पाहतोय कशा प्रकारे या नदीला पूर आलेला आहे। 3 पूल त्यावरचे हे पूर्णपणे वाहून गेलेले आहेत आणि 4था पूल देखील पुरात बुडालाय। यावेळी नद्या आणि ओढे ओसंडून वाहत असल्यानं नदीकाठच्या घरांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नद्यांपासून दूर राहण्याचं आवाहन वारंवार नागरिकांना केलं जातंय। लाहोल स्पिती इथे ढगफुटी झाली आणि त्यानंतर नदीला कशा प्रकारे पूर आलाय ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आतापर्यंत 3 पूल हे पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। 4था पूल देखील पुरामध्ये बुडाला असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। तिकडे लडाखमधील झांस्कर इथे अचानक आलेल्या पुरामुळे 3 पर्यटक त्यांच्या कारसह रिंग कोंग या नाल्यामध्ये अडकले, ज्यांना BRO टीमनं खूप मेहनत घेत वाचवलेलं आहे। पर्यटकांची गाडी पूर आणि ढिगाऱ्यात अडकली होती आणि त्यानंतर BROनं बचाव कार्य सुरू केलं आणि वाहन सुरक्षितपणे बाहेर काढलं। लडाखमधली ही दृश्य आहेत। लडाखमधल्या झांस्कर इथे अचानक पूर आला आणि त्यामध्ये 3 पर्यटक त्यांच्या कारसह रिंगकोंग या नाल्यामध्ये अडकले होते। तर BROच्या टीमनं प्रचंड मेहनत अथक प्रयत्नानंतर या पर्यटकांना वाचवलं। त्यांची गाडी पूर आणि ढिगाऱ्यात अडकली होती। त्यानंतर BROनं खरं तर बचाव कार्य सुरू केलं आणि वाहन सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे हे वाहन या पुरामध्ये अडकलं होतं। तिकडे जम्मू काश्मीरच्या कारगिलमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड कहर पाहायला मिळालेला आहे। नद्यांना आलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड नुकसान झालेलं आहे। दरम्यान पुरामुळे पूलही वाहून गेलेला आहे। जम्मू काश्मीरमधल्या कारगिलमधली ही दृश्य आहेत। जम्मू काश्मीरच्या कारगिलमध्ये ढगफुटी झाला आणि ढगफुटीमुळे प्रचंड कहर या संपूर्ण परिसरात पाहायला मिळालेला आहे। नद्यांना आलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड नुकसान झालंय, तर पुरामुळे काही पूलही वाहून गेलेले आहेत। तिकडे जम्मूमध्ये मुसळधार पावसानंतर तावी नदीला पूर आला आणि नदीकाठच्या अनेक भागात पुराचा तडाखा बसलेला आहे। तावी नदीच्या पुरानं 10 घरं पाण्यात बुडालेली आहेत। लोक त्यांच्या घरातून आवश्यक वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। जम्मूमधली ही दृश्य आहेत। जम्मूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसानंतर या तावी नदीला पूर आलेला आहे। नदीकाठच्या अनेक भागात पुराचा तडाखा बसलाय। तावी नदीच्या पुरानं 10 घरं ही पाण्यात बुडालेली आहेत। नागरिक त्यांच्या घरातून आवश्यक वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करतायत। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। शिमला आणि लाहोल स्पितीमध्ये अनेक पूल वाहून गेलेले आहेत, तर कुल्लू आणि किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालंय। ढगफुटीमुळे राज्यातील 300हून अधिक रस्ते आणि 2 राष्ट्रीय महामार्ग हे पूर्णपणे बंद आहेत। तर हवामान खात्यानं 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। 300हून अधिक रस्ते आणि महामार्ग इथे बंद झालेले आहेत। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाली आहे आणि त्यामुळे पूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे। या पुरामध्ये अनेक पूल वाहून गेल्याचं कळतंय।
300हून अधिक रस्ते आणि महामार्ग बंद झालेले आहेत. बिहारमधील रोहतास इथे सततच्या पावसानंतर तुतला भवानी या धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. कैमूर टेकड्यांमधून उगम पावणारा हा धबधबा सध्या त्याच्या तीव्र स्वरूपात आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की आजूबाजूच्या भागात पुराचा धोका वाढलाय. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागानं तुतला भवानी, कशिश धबधबा आणि मांजर कुंडच्या आसपास पर्यटकांना बंदी घातलेली आहे. बिहारमधल्या रोहतासमधली ही दृश्य आहेत. तुतला भवानी धबधब्याची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे कैमूर टेकड्यांमधून उगम पावणारा हा धबधबा सध्या त्याच्या तीव्र स्वरूपात आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की आजूबाजूच्या भागात पुराचा धोका सध्या वाढलेला आहे आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागानं तुतला भवानी तसंच कशिश धबधबा आणि मांजर कुंडच्या आसपास पर्यटकांना बंदी घातलेली आहे. बिहारमधली ही दृश्य आहेत. आजूबाजूच्या भागात सध्या पुराचा धोका वाढलेला आहे. बिहारमधील रोहतास इथे तुतला धबधबा किंवा तुतला भवानी धबधब्याची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भागात पुराचा धोका वाढलेला आहे. तिकडे तेलंगणातील सूर्यापेट इथे बाईकस्वार पुराच्या पाण्यात अडकले आणि याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये तिन्ही तरुण पुरापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. मात्र खूप प्रयत्न करूनही पाण्याच्या जोरदार प्रवाहात त्यांची बाईक वाहून गेली आणि काही वेळानं एक तरुणही पुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. तेलंगणामधल्या सूर्यापेट इथली ही दृश्य आहेत. सूर्यापेट इथे बाईकस्वार पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, ज्यामध्ये हे 3 तरुण पुरापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र खूप प्रयत्न करूनही पाण्याचा प्रवाह जोरदार आहे आणि या जोरदार प्रवाहात त्यांची बाईक वाहून गेली आहे. तर काही वेळानं एक तरुण देखील या पुराच्या पाण्यातून वाहून गेलाय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.